नमस्कार, मी विलास बडे. संध्याकाळचे 6 वाजतायत. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबईतून आणि मुंबईतल्या धारावीतली परिस्थिती आता दिवसागणिक अधिक बिकट होत चाललेली आहे आणि मुंबईतलं हे जे धारावीतलं संकट आहे ते अधिक गडद होताना दिसतंय. धारावीमध्ये 16 नवे रुग्ण आता समोर आलेले आहेत. त्यामुळे धारावीतल्या रुग्णांची संख्या 117 वर जाऊन पोहोचली आहे. तर एकट्या धारावीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झालाय. आजच्या 16 पॉझिटिव्ह मध्ये 15 वर्षाचा एक तर 17 वर्षाचा एक अशी 2 मुलं सुद्धा याच्यात आहेत. 40 वर्षाचा एक वॉर्ड बॉय सुद्धा यात आहे असं कळतंय. आणि स्वाभाविकपणे धारावी जी आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते, या धारावीतला हा जो वाढणारा आकडा आहे तो चिंतेचा आहे. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. स्वाती, हे जे नवे 16 रुग्ण समोर आलेले आहेत हे हाय रिस्क मधले आहेत की बाहेरचे आहेत? स्वाती, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. पण आत्ताची या क्षणाची एक मोठी महत्त्वाची बातमी ही आहे की मुंबईतल्या धारावीमधलं कोरोनाचं जे संकट आहे ते दिवसेंदिवस गहिरं होत चाललंय. आज तब्बल 16 नवे रुग्ण समोर आलेले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या धारावीमधल्या कोरोना बाधितांची संख्या आता 100 ओलांडून 117 वर जाऊन पोहोचलेली आहे आणि एकट्या धारावीतली ही संख्या आहे. स्वाभाविकपणे यात आज जे 16 रुग्ण समोर आलेले आहेत त्यामुळे एक चिंता निश्चितपणे वाढलेली आहे. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्याशी पुन्हा जोडले गेलेले आहेत. स्वाती, हे जे 16 रुग्ण आहेत ते हाय रिस्क मध्ये आहेत आधीच्या रुग्णांच्या की वेगळे आहेत? खरं तर यांची आता हाय रिस्क शोधणं सुरू आहे. कारण हे हाय रिस्क मध्ये असले, हे आयसोलेशन मध्ये असते, तर यांचं हाय रिस्क शोधणं ची गरज नसती पडली. पण आता या 16 जणांची हाय रिस्क पेशंट कोण आहेत, त्यांच्या बाजूचे कोण आहेत, त्यांच्या घरातले कोण आहेत हे शोधणं सुरू आहे. यावेळेचा जर ट्रेंड आपण बघितला तर 30च्या वरचे याच्यामध्ये 4 पेशंट आहेत. बाकी सगळे म्हणजे 12 पेशंट हे 30च्या आतले आहेत. आणि याच्यामध्ये आपण जसं आता विलास जसा उल्लेख केला 16 आणि 13 वर्षाची 2 मुलं आहेत, 18 वर्षाची एक मुलगी पण आहे याच्यामध्ये. म्हणजे 12 जण 30च्या आतले आहेत. आतापर्यंत 10 जणांचा धारावीमध्ये मृत्यू झालेला आहे. आता यांचे हाय रिस्क शोधून आता आणखी जे संशयित रुग्ण म्हणून त्यांची आता याच्यात भर पडेल. आणि एकूणच आता धारावीची जर परिस्थिती बघितली तर दिवसेंदिवस संख्या वाढताना बघायला मिळते. एका बाजूला वॉर्ड ऑफिसर हे रोजच्या रोज व्यवस्थित माहिती देतात, पण जेव्हा हा डेटा कंपाईल होऊन पालिकेच्या हेड ऑफिस मधनं ही माहिती येते तेव्हा याच्यातनं गाळले जातात आणि का ते कळत नाहीये. विलास, आणि ही सुद्धा एक धक्कादायक बाब आहे. अशा पद्धतीनं जर आकडे कमी होत असतील आणि ते कमी दाखवले जात असतील तर ते कशासाठी, हा एक महत्त्वाचा प्रश्नच निर्माण झालाय. धन्यवाद स्वाती, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. देशभरात सुद्धा मागील 24 तासात 991 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. त्यामुळे आता देशातील कोरोना बाधितांची संख्या 14,378 इतकी झाली आहे. कालपासून आजपर्यंत 43 जणांचा मृत्यू झालेला आहे. देशभरात आतापर्यंत कोरोनाची लागण होऊन 480 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान 1992 रुग्ण हे बरे होऊन घरी परतलेले आहेत, त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे. पण देशभरातला जो आकडा आहे कोरोना बाधितांचा तो दिवसाला 1000 या गतीनं सध्या वाढताना दिसतोय. आणि स्वाभाविकपणे प्रशासनाच्या समोर, केंद्र राज्य सरकारच्या समोरचा प्रश्न हा आहे की ही साखळी तोडायची कशी आणि हा वेग थांबवायचा कसा, थोपवायचं कसं? मुंबई महानगरपालिकेच्या मते वरळी, जिजामाता नगर आणि एल्फिस्टन या भागात 24 तासात अवघा 1 रुग्ण वाढलाय. 16 एप्रिलला जी दक्षिणमध्ये 390 रुग्ण होते, 17 एप्रिलला तो 2 कमी झाले आणि 388 कसे ते कोणी सांगत नाहीये. आणि 18 एप्रिलला अवघा 1 रुग्ण वाढलाय, तेही मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या हॉटस्पॉटमध्ये. जी दक्षिणमधली रुग्णसंख्या एका दिवसात आटोक्यात कशी आली हा सगळ्यांना पडलेला सवाल आहे. अशा काय उपाययोजना केल्या की क्षणात सगळे रुग्ण कमी झाले आणि डायरेक्ट ती संख्या 1 वर आली? इतर हॉटस्पॉटमध्ये मग त्या योजना का केल्या जात नाहीत? तिथं ती संख्या का कमी होत नाही? कारण धारावीसारखा प्रदेश बघतोय की तिथं तर रुग्णांची संख्या सातत्यानं वाढतेय. मग पालिका ही आकडे लपवतीये का? हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पालिकेला मुंबईकरांना अंधारात ठेवायचंय का?
हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि कुणासाठी कुठल्या मंत्र्याच्या सांगण्यावरून हे केलं जातंय असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत। मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या हॉटस्पॉट, अत्यंत संवेदनशील अशा या हॉटस्पॉटमध्ये ही आकडेवारी चक्रावून टाकणारी आहे आणि यामागचं नेमकं गौड बंगाल काय आहे हे समोर येणं अत्यंत गरजेचं आहे। तिकडे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी कोविड-19 संदर्भात जे वेळोवेळी निकष ठरवून दिले त्यात बदल करू नयेत अशी मागणी करणारं पत्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलंय। ज्या अति जोखीम व्यक्तींमध्ये रोगांची लक्षणं नाहीत, अशा कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेला आहे अशा व्यक्तींची 5 ते 14 दिवसात एकदा तपासणी करावी हा नियम आहे। मात्र मुंबई महानगरपालिकेनं अशा तपासणीची गरज नाहीये असा आदेश 12 एप्रिल रोजी काढला असल्याची बाब फडणवीसांनी निदर्शनास आणून दिलेली आहे। असा नियमात जर बदल केला गेला तर कोविडच्या रुग्णांचा आकडा कमी दिसेलही पण त्याचा धोका मात्र वाढेल। त्यामुळे पालिकेला हा नियम बदलण्याचं रद्द करण्याचे निर्देश त्यांनी मुख्यमंत्र्यांनी द्यावेत अशी मागणी माजी मुख्यमंत्र्यांनी आजी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। त्यामुळे या संदर्भात आता पहिल्यांदा बघितलं की आकड्यांची एकदम आकडे कमी झाले आणि त्यानंतर एक त्यातली बाब जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी समोर आणलेली आहे। त्यामुळे हे गौड बंगाल समोर येणं अत्यंत गरजेचं आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे आपण ऐकूयात। मागच्या काळामध्ये हे जे असिम्प्टोमॅटिक हाय रिस्क व्यक्ती आहेत म्हणजे जो कोरोना पॉझिटिव्ह झाला त्याच्या घरची लोक किंवा त्याच्या क्लोज प्रॉक्झिमिटीमध्ये राहणारी त्याच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये राहणारी लोक त्यांना सिम्पटम्स जर नसतील तर त्यांना असिम्प्टोमॅटिक हाय रिस्क व्यक्ती असं आपण संबोधतो। अशा लोकांमुळे सर्वाधिक कोरोना वाढतोय आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं टेस्टिंग करायचं नाही हा निर्णय घेतल्यामुळे मुंबईतली रुग्णांची संख्या कमी होते आहे पण रिस्क मात्र मोठ्या प्रमाणात वाढते आहे। मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय त्यामुळे अकृत्रिमरित्या या ठिकाणी संख्या कमी आणण्याचा हा प्रयत्न होतोय पण हा मुंबईकरता अत्यंत घातक आहे। आणि यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे। सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती आता 5% 10% आणण्याचा सरकारचा विचार सुरू आहे। 20 एप्रिल पासून याच्या अंमलबजावणीचे आदेश सरकारनं काढलेले आहेत। मंत्रालयात उपसचिव सहसचिवांनी उपस्थित राहणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे। त्यांना उपस्थित राहावंच लागणार आहे। त्यामुळे आता राज्य सरकारनं हा एक नवा आदेश काढलेला आहे। या आदेशानुसार मंत्रालयातली जी संख्या आहे कर्मचाऱ्यांची ती वाढणार आहे। आतापर्यंत 5% कर्मचारी त्या ठिकाणी काम करत होते ती 10% नेण्याचा प्रयत्न केला जातोय तसे आदेश काढण्यात येण्यात आले। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। सागर, याचा अर्थ असा मानायचा की सरकार एका बाजूला काही उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न करतंय ज्या ठिकाणी हाय रिस्क नाहीये आणि त्याचबरोबर आता प्रशासन सुद्धा त्याला गती देण्याचा प्रयत्न करतंय का, प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून? विलास, वास्तविकतेत साधारणतः लॉकडाऊनचा पिरियड हा 3 मे पर्यंत आहे। दरम्यान 20 एप्रिल नंतरनं काही गोष्टींबाबत लॉकडाऊन काही नियमांमध्ये बदल केला जाईल असं सांगितलं गेलं होतं। तसंच राज्य सरकारच्या वतीने याबाबत आता आदेश काढलेला आहे। यापूर्वी मंत्रालयात कर्मचारी किंवा शासकीय पूर्ण राज्यामध्ये कर्मचारी कार्यालयात उपस्थिती ही 5% नेली होती पण आता ती 5% वाढवण्याचा निर्णय झालेला आहे। सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे की जे आवश्यक कामं आहेत त्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची गरज आहे त्यासाठी अशा स्वरूपाचे आदेश काढलेले आहेत। सरकारी कर्मचाऱ्यांचं निवासस्थान ते मंत्रालय अशा दरम्यान बेस्टच्या बसेस असतील किंवा जास्त अंतर असेल तर एसटीच्या बसेस उपलब्ध करून दिल्या जातील। त्याचवेळी इतर सेवा सुविधा सुद्धा मंत्रालयामध्ये कार्यालयात किंवा शासकीय कार्यालयात उपलब्ध करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे डेप्युटी सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी आणि सेक्रेटरींना मात्र कार्यालयात येणं हे बंधनकारक राहणार आहे। महिलांबाबत मात्र जो काही निर्णय घ्यायचा आहे त्या खात्याच्या सचिवांनी घ्यायचा आहे अशा स्वरूपाचे थोडासा सॉफ्ट कॉर्नर महिलांच्या बाबतीत दिलेला आहे। पण एका बाजूला मुंबईमध्ये भलेही आता आकडे जे येत आहेत 2 दिवसापासून ते कदाचित टेस्ट कमी होत आहेत यामुळे कमी येत असतील असा एक दावा जो केला जातोय त्याचवेळी विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा आता आपण पाहिलं की त्यांची भूमिका आहे की जे पूर्वीचे नियम होते त्या नियमात बदल केल्याने टेस्ट कमी होणार आहेत आणि
आकडेवारी कमी होणार आहे, कदाचित ही धोक्याची पण घंटा असू शकते. अशा काळामध्ये राज्य सरकारच्या वतीने कार्यालयीन कर्मचारी वाढवण्याचा निर्णय कितपत योग्य ठरणार आहे हे पाहावं लागणार आहे. नक्कीच. तुर्तास तरी याबाबतचा निर्णय आता राज्य सरकारने GR काढलेला आहे. धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये 2 दिवसांपूर्वीच धान्य बाजार सुरू झाला, पण व्यापाऱ्यांकडून मुंबईकरांची लूट सुरू असल्याचं समोर येत आहे. या अन्नधान्याचा साठा करणाऱ्यांवर आता कडक कारवाई केली जाईल असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. APMC मधील व्यापाऱ्यांना त्यांनी हा इशारा दिलाय. आमच्यावर कारवाईची वेळ आणू नका असं शिंदे यांनी स्पष्ट बजावलंय. चढ्या भावानं धान्याची विक्री करणाऱ्यांवर ही कारवाई होणार आहे. कोरोनाच्या संकटात गांभीर्य व्यापाऱ्यांनी लक्षात ठेवावं असं सुद्धा त्यांनी बजावलेलं आहे. त्यामुळे काळा बाजार करणारे असतील किंवा चढ्या दरानं विक्री करून आपले खिशे भरणारे असतील, या सगळ्यांना आता सरकारनं थेट इशारा दिला. कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण देशभरामध्ये पाहतोय, आपण राज्यात पाहतोय आणि एकंदरीत हे सगळं मोठं संकट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये खरं म्हणजे ही राष्ट्रीय आपत्ती आहे आणि अशा प्रसंगी सगळ्यांनीच मदत केली पाहिजे, सगळ्यांनीच एक दुसऱ्याला मदत केली पाहिजे आणि एकजुटीने या ठिकाणी एक टीम म्हणून काम केलं पाहिजे. आणि अशा परिस्थितीमध्ये कोणीही या परिस्थितीचा गैरफायदा देखील घेता कामा नये, साठे बाजार करता कामा नये, धान्याची साठवणूक करता कामा नये आणि चढ्या भावाने हे अन्नधान्य विकता कामा नये. म्हणजे सरकारच्या नियमाप्रमाणे ज्या काही गोष्टी आहेत त्या पाळल्या पाहिजेत आणि म्हणून मी त्यांना काल देखील सूचना केलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या अडचणी आम्ही सोडवू, परंतु कुठल्याही ग्राहकाला वेठीस धरता कामा नये आणि या ठिकाणी गैरप्रकार करता कामा नये. अन्यथा या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय किंबहुना सरकार, संबंधित मंत्री हे सगळेच लोक या सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याची पाळी सरकारवर येता कामा नये अशा प्रकारचं काम आपल्याकडून अपेक्षित आहे. या ठिकाणी मगाशीच मी म्हणालो, कारवाईचा बडगा दाखवण्याची वेळ येता कामा नये, कारण आपण सगळेच संकटामध्ये आहोत. आज आपण एका वेगळ्या संकटाचा सामना करतोय आणि मुकाबला या ठिकाणी करोनाचा आपल्याला करायचा आहे. त्यामुळे माझी व्यापाऱ्यांना देखील विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे अत्यावश्यक सेवा आहे, यामध्ये कुठल्याही परिस्थितीत त्याचा गैरफायदा घेता कामा नये आणि नागरिकांना वेठीस धरता कामा नये. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.